खुर्च्या ज्या आहे मग त्या आमच्या कलेक्टर साहेबांची असो किंवा मग CO साहेबांची असो, DSPची असो, ती या देशातल्या नागरिकाची सेवा करण्याची, या देशाची सेवा करण्याची ती आपल्याला मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. मागच्या ऑक्टोबरपर्यंत जो बाबासाहेब आंबेडकरांचा तालुका आहे मंडणगड, त्या तालुक्यामध्ये कोर्टच नव्हतं. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या एक 72-73 वर्षाचा काळ उलटून गेला तरी त्या तालुक्यात कोर्ट नव्हतं. आणि म्हणून मग विनंती केली आणि शासनाने मंजूर केलं की तिथे कोर्ट होईल. आणि नुसतंच कोर्ट होईल नाही तर त्या नवीन इमारत होईल, तिथे इमारतीचं भूमिपूजन होईल. आणि मी फक्त त्या नवीन कोर्टाचं उद्घाटन करायला जाणार होतो, परंतु त्याच दिवशी शासनाने जमीन मंजूर केली आणि त्याच दिवशी आम्ही त्या इमारतीचं भूमिपूजन केलं ऑक्टोबरमध्ये. आणि आज मला सांगायला आनंद होतो आहे की पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटनी अहोरात्र काम करून या पावसाळ्यामधचा कोकणातला पाऊस आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, मुसळधार पाऊस असतो. त्यांना मी टार्गेट दिलं होतं की 17 ऑगस्टला मी या बिल्डिंगचं उद्घाटन करणार आहे. त्यावेळेला तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही दोघंजणं त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आणि दोघांनी आम्ही म्हटलं होतं की पुढच्या वर्षी या बिल्डिंगच्या उद्घाटनाला आम्ही दोघंही येऊ. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटनी आणि आमचे विलास गायकवाड आहेत, त्यांनी जो पाठपुरावा केला त्यामुळे ती बिल्डिंग 17 ऑगस्टला पूर्ण होऊन त्या बिल्डिंगचं उद्घाटनाला मी आणि माननीय मुख्यमंत्री तिथे जाणार आहोत. मी पुनश्च पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांचं, मग ते आमचे जोशीजी असो, गिरासे मॅडम असो, गिरी असो, त्याचप्रमाणे अडसोडे असो, कंत्राटदार नितीन गबने असो, मला वाटतं जिथे जिथे चांगल्या आता इमारती होणार आहेत त्या सगळ्याचे कॉन्ट्रॅक्ट नितीन गबनेच मिळालेले आहेत. खामगावच्या बिल्डिंगला भूमिपूजन करायला गेलो होतो मी आणि देवेंद्रजी, तर त्यांचाही तिथे तेच बिल्डिंग करतायत. आणि म्हणून आज मला आनंद आहे की सर्व सोयींनी युक्त अशी इमारत आणि जिल्हा न्यायालय, जेणेकरून या तालुक्यातील, अंजनगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना न्याय त्यांच्या दारापर्यंत पोहोचेल. त्या कार्यक्रमाला या दर्यापूर तालुक्याचा नागरिक म्हणून, या तालुक्यातील दारापूर गावचा रहिवासी म्हणून राहण्याची मला संधी उपलब्ध होते आहे. हा मी मला स्वतःला एक अतिशय आनंदाची बाब समजतो. दर्यापूरच्या बारलाही मोठी परंपरा आलेली आहेत. माझे 2 सहकारी मुंशी साहेब आणि महाजन साहेब याच बारचे मेंबर होते. दोघांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे. आणि इथल्या वकिलांबद्दल फार ज्येष्ठ असे अनेक वकील होते की जे कायद्याचे किडे त्यांना समजले जायचं. अशा थोर परंपरा लाभलेल्या दर्यापूरला एक अतिशय सुंदर इमारतीचं आपण आज उद्घाटन करतो आहोत. मगाशी किलोर साहेबांनी विषय काढला म्हणून बोलतो की ज्युनियर लॉयर्सबद्दल बोलत होते. आम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस करत होतो, आमच्यापेक्षा 4-5 वर्षांनी जरी वकील सिनियर असला तर आम्ही झटकन उभं राहायचो आणि खुर्ची द्यायचो, त्यांना ऑफर करायचो. पण आजकाल परिस्थिती अशी आहे की एखादा 25-26 वर्षाचा ज्युनियर वकील खुर्चीवर बसलेला असेल आणि एखाद्या 70 वर्षाचे सिनियर वकील जरी आला तरी तो त्याला खुर्ची देत नाही. कधी कधी डायसवरून मला म्हणावं लागतं की अरे थोडं तरी काही ठेवा, एवढे तुमच्या वडिलांच्या वयाचे सिनियर उभे आहेत. आणि म्हणून किलोर साहेबांनी जी सूचना दिली की ज्युनियर लॉयर्सनी पहिल्यांदा अप्रेंटिसशिप करणं फार आवश्यक आहे. कारण की आता तरी वकिलीचं शिक्षण फार चांगलं झालेलं आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतं, इंटर्नशिप करावं लागते, क्लर्कशिप करतात आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं. परंतु पहिल्याच दिवशी जर कोणी म्हटलं की मी पहिल्याच दिवशी कोर्टात उभा राहील आणि 6 महिन्याच्यात मला मर्सिडीज आणि BMW पाहिजे, तर मग तो वकिली करत असेल की काय अजून काय करत असेल याचा आपण प्रत्येकाने अनुभव घ्यायला पाहिजे. मागच्या 2-2.5 वर्षापासून माझ्याकडे ऑल इंडिया जजेसच्या केस सुद्धा लागलेली आहे.
आणि त्यामध्ये आम्ही मध्यंतरी कारण फार पूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की न्यायिक अधिकारी नेमताना 3 वर्षाचा वकिलीचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यानंतर निकाल दिला गेला की नाही, फ्रेश ग्रॅज्युएट्स आहेत ते सुद्धा बसू शकतील डायरेक्टली आणि एकही दिवसाचा अनुभव नसताना माणूस जज होईल. ज्यावेळेला मग ते माझ्यापुढे मॅटर लागलं तर मी पूर्ण देशातल्या सगळ्या राज्याचे त्याचप्रमाणे सर्व हायकोर्टचे ओपिनियन मागितले आणि त्याचा सारांश असा होता की जे काही प्रॅक्टिस न केलेले जे नुसतं फ्रेश लॉ ग्रॅज्युएट होऊन कोणी असतील तर त्यांची माफी मागतो मी, पण थोडं स्पष्ट बोलणं आवश्यक आहे. अनुभव असा होता की पहिल्या दिवशी ते जज झाले तर त्यांच्या सगळ्यांच्या खुर्ची डोक्यात जाते आणि खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं काही पाप नाही आहे. कारण की खुर्ची जी असते, मगाशी किलोर साहेबांनी खुर्चीचा उल्लेख केला, मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की डायसवरच्या खुर्च्या सगळ्या सारख्या असल्या पाहिजे आणि बऱ्याच वेळा इन्सिस्ट केलं, पण आता वेळेबाबत सगळे गोंधळ झाला असता. तर मी गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी एक स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन द्यावे सर्व कोर्टांना की जिथे जिथे कोर्टाचे कार्यक्रम राहतील तिथे डायसवरच्या खुर्च्या एकसारख्या असल्या पाहिजे. मग तो वारचा प्रेसिडेंटही तिथेच बसेल आणि सुजाई त्याच खुर्चीवरती बसेल. निघाला विषय खुर्ची डोक्यात जाण्याचा. खुर्ची डोक्यात गेल्यावरती काही नवोदित JMFC 70 आणि 75 वर्षाच्या वकिलाची ज्यांनी 50 वर्ष आपल्या चपला आपले बुटं घासल्यात कोर्टामध्ये, त्यांच्याशी ज्या पद्धतीनं वागतात ते चुकीचं होतं. आणि म्हणून आजच आता मला मी बसल्या बसल्या मेसेजेस आले की एका आमच्या न्यायालयाचं नाव घेत नाही कारण की आता मला पूर्ण देशातले सगळे मेसेजेस असतात. एका न्यायमूर्तींनी एका ज्युनियर वकिलाला एवढं झापलं की तो बिचारा कोर्टामध्येच बेशुद्ध पडला. मी नेहमीच म्हणत असतो आणि मी स्वतः फॉलोही करतो की कोर्टातलं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं असलं पाहिजे. वकील आणि न्यायाधीश हे दोघंही दे आर को इक्वल पार्टनर्स और रादर दे आर 2 व्हील्स ऑफ द गोल्डन चॅरियट ऑफ जस्टिस. दोघेही समान आहेत आणि वकिलांना खराब वागणूक देऊन तुम्हाला ठीक आहे तुमचा इगो सॅटिस्फाय होत असेल, परंतु हे तुमचं काम नाही आहे. आणि म्हणून सर्व न्यायाधीशांनाही माझी विनंती आहे की कृपा करून खुर्ची डोक्यात जाऊ नका देऊ. खुर्च्या ज्या आहे मग त्या आमच्या कलेक्टर साहेबांची असो किंवा मग CO साहेबांची असो, DSPची असो, ती या देशातल्या नागरिकाची सेवा करण्याची, या देशाची सेवा करण्याची ती आपल्याला मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे.